श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 16 ते 31 ऑगस्ट पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा पंधरवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नक्की कसा ठरणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरतील का? नोकरीत नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळेल का? व्यवसायात नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभ होतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी होईल का? प्रेमसंबंधात निर्माण झालेले गैरसमज दूर होतील का? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? आरोग्य आणि मानसिक शांतता टिकवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल, यासाठी जाणून घेऊ मिथुन राशीचे या पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा पंधरवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, उत्साह आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या बोलण्यातील प्रभाव आणि बुद्धिमत्तेमुळे अनेक महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. काही नवीन व्यक्तींची ओळख होईल आणि त्यातून भविष्यात चांगले लाभ मिळू शकतात. या काळात संयम, नियोजन आणि योग्य संवाद यांचा योग्य वापर केल्यास अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते. काही जुने तणाव कमी होईल आणि मनात नवीन आशा निर्माण होईल. आर्थिक बाबतीतही परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल आणि पुढील वाटचाल अधिक सोपी होईल. करिअर आणि नोकरी. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कार्यालयात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. एखादा नवीन प्रकल्प किंवा मोठी जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ती जबाबदारी कठीण वाटली तरी तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि मेहनत यामुळे तुम्ही ती यशस्वीपणे पूर्ण कराल. पदोन्नती, वेतनवाढ किंवा बदलीबाबत सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळू शकतात. मुलाखतीत आत्मविश्वास ठेवा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. शांतपणे आणि सातत्याने केलेले कामच तुमची खरी ओळख निर्माण करेल. व्यवसाय. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्तार आणि प्रगतीचा ठरू शकतो. नवीन ग्राहक जोडले जातील तसेच जुन्या ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. बाजारपेठेतील बदल ओळखून योग्य वेळी घेतलेले निर्णय मोठा आर्थिक फायदा करून देऊ शकतात. जाहिरात, नवीन कल्पना किंवा आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. भागीदारीतील व्यवसायात पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सर्व बाबींचा सखोल विचार करा. या काळात दूरच्या ठिकाणांहून नवीन व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे. संयमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास महिन्याच्या शेवटी समाधानकारक लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा सकारात्मक राहू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील आणि अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. मात्र उत्पन्न वाढल्यामुळे खर्चही वाढू शकतो. घरातील आवश्यक वस्तू, प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रमांवर खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास बचत वाढवणे शक्य होईल. शेअर, जमीन किंवा इतर गुंतवणुकीबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक कागदपत्र नीट तपासूनच पुढे जा. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि परस्पर सहकार्य वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद किंवा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. घरात शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. मुलांकडून अभिमान वाटावा अशी बातमी मिळू शकते. मात्र घरातील लहानसहान गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. प्रत्येकाचे मत शांतपणे ऐकल्यास घरातील वातावरण अधिक सुखद राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ आनंद, विश्वास आणि जवळीक वाढवणारा ठरेल. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. काही गैरसमज दूर झाल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची किंवा विवाहासंबंधी सकारात्मक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला पुरेसा वेळ दिल्यास नात्यात अधिक प्रेम निर्माण होईल. एकत्र प्रवास किंवा छोटासा कार्यक्रम आखण्याचा योग येऊ शकतो. रागाच्या भरात बोललेले शब्द टाळा. प्रेमात विश्वास आणि संवाद यांनाच सर्वाधिक महत्त्व द्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात उत्कृष्ट प्रगती करणारा ठरू शकतो. एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचा ताण कमी होईल. मोबाईल आणि सामाजिक माध्यमांवर वेळ वाया घालवण्यापेक्षा ध्येयावर लक्ष केंद्रित करा. सातत्याने अभ्यास केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्याच्या बाबतीत हा काळ सर्वसाधारणपणे चांगला राहील. मात्र मानसिक ताण, कामाचा वाढलेला ताण किंवा अपुरी झोप यांचा परिणाम शरीरावर जाणवू शकतो. वेळेवर झोपणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी किंवा थकवा जाणवू शकतो. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. पुरेसे पाणी प्या आणि बाहेरील अन्न कमी खा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा धार्मिक कारणाने प्रवास होऊ शकतो. हा प्रवास नवीन संधी आणि नवीन अनुभव देणारा ठरेल. प्रवासादरम्यान काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होऊ शकते, ज्याचा भविष्यात फायदा होईल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आवश्यक कागदपत्रे आणि नियोजन आधीच पूर्ण ठेवा. घाईगडबड टाळल्यास प्रवास सुखकर आणि यशस्वी ठरेल. सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन. समाजात तुमचा मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांचा आणि सल्ल्याचा इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल आणि एखाद्या पवित्र स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. सकारात्मक विचार आणि सत्संगामुळे मनातील चिंता कमी होईल आणि आत्मविश्वास अधिक दृढ होईल. उपाय. दर बुधवारी भगवान श्रीगणेशाची आणि भगवान विष्णूची मनोभावे पूजा करा. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरवा मूग, हिरव्या भाज्या किंवा अध्ययन साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. लहान मुलांना फळांचे वाटप करा. दिवसाची सुरुवात आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन करा. एकूण हा पंधरवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात समाधानकारक घडामोडी घडतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण पंधरवडा उत्साह, आनंद आणि यशाने भरलेला ठरेल. या पंधरवड्यात तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आणि अफवांपासून दूर राहा. वेळेचे योग्य नियोजन करा. अर्धवट कामे पूर्ण करण्यावर भर द्या. आर्थिक आणि व्यावसायिक निर्णयांमध्ये संयम ठेवा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास अपेक्षेपेक्षा मोठे यश तुमच्या पदरी पडू शकते. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर तुम्ही या काळातील प्रत्येक संधीचे सोनं करू शकाल.